घडामोडींच्या हालचाली सुरू आहे। याशिवाय दिल्लीमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलेला आहे। असं असताना आज एकनाथ शिंदे यांची भेट अतिशय महत्त्वाचे नेते घेत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सुद्धा भाजपचे काही महत्त्वाचे नेते पोहोचलेले होते। आता शिंदेंची देखील ही भेट घेतली जाते, कारण दिल्लीमध्येच आज एकनाथ शिंदे सुद्धा जाणार आहे आणि त्या ठिकाणीच मंत्रिपदांचा निर्णय सुद्धा होणार आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे, अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री पद असेल किंवा मंत्रिमंडळामध्ये स्थान असेल, या सर्व बाबींसाठी आपल्याला स्थान मिळावं, मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी आता सर्व मंत्र्यांचं, नेत्यांचं लॉबिंग सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। आणि या पार्श्वभूमीवरच संजय राठोड यांनी सुद्धा आणि गुलाबराव पाटील यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण बघतोय दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासोबतच मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार हे बघणंही महत्त्वाचं असेल, आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी सुरू आहे का, नेमकं काय घडतंय? आता आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी दिल्लीत बैठका सुरू जरी असल्या तरी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये कुणाला स्थान द्यायचं याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे। त्यामुळे जे जुने मंत्री होते, जे वादग्रस्त कारकिर्दी ठरलेली आहे, अशा प्रसंगी दिली जाणार नाही। नवीन मंत्रिमंडळ असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जुन्या मंत्र्यांपैकी काही मंत्री जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यातील निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मग संजय राठोड असतील, गुलाबराव पाटील असतील, हे दोघंही पूर्वीच्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत आणि त्यांना पुन्हा संधी भेटणार का भेटणार नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात। त्यामुळे आता ही भेट नेमकं कशासाठी आहे? काही वेळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। त्यापूर्वी बैठक आहे आणि नवीन मंत्रिमंडळामध्ये ह्याच चेहऱ्यांना संधी असणार आहे की वेगळे चेहरे जे आहेत ते समोर येणार आहेत, आता हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र आता हे दोन मंत्री जे आहेत ते आता आतमध्ये मीटिंगसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत। निश्चितच सागर, एकंदरीतच यावेळेस मंत्रिमंडळामध्ये नेमकं कुणाकुणाला स्थान मिळणार आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर एकीकडे आपण बघितलं एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सुद्धा आज सकाळपासूनच घडामोडींना वेग आलाय। राणा दाम्पत्यानं फडणवीसांची भेट घेतली। याशिवाय जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे आणि भरत गोगावले यांनी देखील फडणवीसांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली आहे। मुनगंटीवार असतील, जयकुमार रावल असतील, यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, कारण आज देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्याआधी राज्यातले जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना आज बघायला मिळाले। यामध्ये सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, राणा दाम्पत्य, जयकुमार रावल आणि भरत गोगावले यांच्या नावांचा समावेश आहे।